रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। लौकिक गोष्टीतल्या किंवा प्रपंचातलं यश, सामर्थ्य या गोष्टी अनेकदा परमार्थातल्या प्रवासात अडथळा आणि भ्रम निर्माण करतात. लौकिकात यश मिळवायला जे लागतं ते परमार्थात यश मिळवायला लागत नाही. लौकिकात यश मिळवायला प्रयत्न आहे, शारीरिक शक्ती आहे, पैसा आहे, अमुक आहे, काय प्रतिष्ठा आहे, सगळ्यांनी लौकिक यश मिळतं. तिथं हे एक 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 बाजूला करूनच यश मिळतं. जवळ करायला त्या गोष्टी मिळवायला लागणारं जे काही सामर्थ्य काय जे असेल ते सगळं तिकडं लटकं पडतं. म्हणून इकडे फार यशस्वी असलेली माणसं तिकडं फार साध्या अवस्थेत दिसतात परमार्थाच्या प्रवासात. कारण ती कल्पना येत नाही की तिथं काय लागणार आहे. इकडे काय लागणार आहे त्याची जन्मापासून सवय आहे. त्यामुळं माहिती आहे की हा मार्ग आहे, असं जायचं आहे, तसं जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, मी हे करतो. काय यशस्वी होतो त्याच्यात काय असेल ते, पण त्या यशाचा आणि याचा काही संबंध नाही आहे. कारण इथे यशाच्या म्हणजे दिशाच वेगळी आहे, यशाचं ध्येय वेगळं आहे ही, आणि त्याला लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. इकडे सामर्थ्याने मनुष्य पुढे जातो, तिकडे माझ्या आता काही नाही या रेवण्यामध्ये म्हणून पुढे जातो. इतक्या दोनमध्ये तसा जो फरक आहे तो लक्षात घ्यावा. आता काही नाही हे म्हणण्याचं नुसते शब्द नाहीत. प्रपंचात सुद्धा मनुष्य घाईला येतो आणि आता काही नाही म्हणेल, पण तसं ते नाही आहे. तिकडे तो काही करून कवीना पण यश मिळवू शकेल. इकडे या बाबतीत कोण नाही. आत्ता जे चरित्र पाहतोय त्याच्यामध्ये जे महाराजांच्या संगती सद्गुरू निघाले सांडोनी ममता. ममता गोळा करून सगळा प्रपंच चालला आहे. कोणाला ममता नसली तर आणि लावून देतात परत. तर हे जे आहे हे कार्यक्रम इकडे आहे, तिकडे ममता या अर्थाने सोडली. इथे सगळं आहे हा अंतर्यामीचा प्रवास आहे. तर त्याची ओळख, त्याचं ध्येय काय याची ओळख, मार्ग काय याची ओळख, लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, त्यातलं सातत्य म्हणजे काय, ह्या सगळ्याचा परिचय नसला तर हे महाराज निघाले सांडोनी ममता बरोबर खेळायला ही असलेली सगळ्या म्हणजे प्रापंचिक एक सवंगडी म्हणून म्हणा तशी असलेली मंडळी, नामू दामू वामन संगती असता पावले करवीर नगरी. अयाचित भोजन करीती परस्परे साह्य होती, सतेज दिसे गणपती मोहवी मनजनाचे. ते पाहून कोणी पक्वान ओपिती, कोणी येऊन दर्शन घेती, कोणी पाहून आश्चर्य करीती, तपस्तेज म्हणती हे. देखोनी गणपतीचे गुण हे अजूनही जे सगळं चाललंय वर्णन हे सगळं प्रपंचाचंच आहे. त्यांना वाटलं लहान मुलं आहेत, एवढं तेज आहे, एवढं हे आहे, वैराग्य दिसतंय, असं सगळं दिसतंय. पण हे दिसण्यातलंच आहे, दिसण्यावरच बोललेलं आहे सगळे हे. तर देखोनी गणपतीचे गुण कसं असतं ते दिसण्यात का असतं आणि ते प्रापंचिक का आहे याचं उत्तर पुढच्या ओळीत आहे. म्हणून हे आधी सांगितलं की कोणी पक्वान ओपिती. ठीक आहे, त्यांना जे शक्य असेल ती पक्वान त्यांना येऊन घातली. अयाचित आहे ना, आधी म्हटलंय अयाचित भोजन करीत. ठीक आहे, हे तर काही मागत नाहीत, भिक्षा तर मागायला कुठे गेली नाहीत, कोणाकडून काय मागून घेत नाही. अयाचित वृत्ती ही हा वृत्तीचा प्रश्न आहे, तो आतून आहे, तर तो त्यांच्या ठिकाणी आहे. मग आता आपलं कामे आपण वाढू म्हणून अयाचित भोजन करीती परस्परी साह्य होती, कोणी पक्वान ओपिती, कोणी येऊन दर्शन घेती, कोणी पाहून आश्चर्य करीती, तपस्तेज म्हणती हे. आता हे सगळं बघितल्यावर मनात काय आलं तर बाबा आपण काय बाहेर पडलो नाही इतकी वर्ष झाली, म्हणजे असं काही घर सोडून बाहेर पडावं असा अर्थ नाही, पण निदान मनातून घर सुटावं एवढा तरी अर्थ नक्की आहे. तर ते जे काय घर सुटावं हे मनातून सुटावं, तसं नाही झालं. काय झालं तर देखोनी गणपतीचे गुण, महाराजांचे गुण दत्तक घेऊ आपण. अरे वा, काय प्रपंचाची आणि परमार्थाची गाठ असते, आणि त्यात माणसंसुद्धा काय पद्धतीने विचार करू शकतात. म्हणजे हा प्रवास कसा आहे, वेगळा आहे आणि कसा अवघड आहे, हे दोन्ही दाखवणारे ह्या गोष्टी. देखोनी गणपतीचे गुण दत्तक घेऊ आपण, म्हणून गुरुजी कोणी भावसंपन्न अत्याग्रह मांडलेला. हा चांगलं चालवेल
धंदा, साध्या भाषेमध्ये व्यवसाय, पण त्याला व्यवसाय म्हणून म्हटलं हा चांगला चालवेल. कारण ह्याच्या ठिकाणी आत्ताच एवढी बुद्धिमत्ता, एवढं ते ज्या काय मिळवेल, हा आपण काय मिळवलं. त्यामुळं दत्तक घेऊ म्हणतात ह्याला. कारण हा तसा काही दिसत नाही, मागं पुढं एकटा फिरतोय. तर त्यामुळं देखोनी गणपतीचं इकडून दत्तक घेऊ आपण. तो देवाच्या शोधाला निघाला हे दिसते, त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसते. तर आपण देवाच्या शोधाचं त्याला काहीतरी विचार, तुला ही बुद्धी कशी झाली बाबा, केव्हा झाली, काय झाली, कोणी सांगितलं, यातलं काही विचारू असं वाटलं नाही. मुलगा छान आहे, दत्तक घ्या, अरे वा, देखोनी जावई करून घेऊ, देखोनी गणपतीचे गुण, हो दत्तक तरी घेऊन येतं, जावे तरी करून. कारण त्या काळात हे वय होतं. देखोनी गणपतीचे गुण दत्तक घेऊ आपण, म्हणून गुरुजी कोणी भावसंपन्न अत्याग्रह मांडलेला. हे एका वाक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे काय काय झालं ते आपण ओळखून घ्यायचं सगळं, काय काय साधारण प्रतिक्रिया झाल्या असतील. तर अत्याग्रह मांडलेला. आता हे बघितल्याबरोबर सद्गुरू सत्वर निघाले तेथून असं म्हटलं तर आपली सोय लागली, चला घरच्यापेक्षा भारी आहे. तर त्यामुळं तिथंच आता मुक्काम ठोकावा, प्रपंचकाचं काम. सोय लागते म्हणल्यावर मुक्काम ठोकणं हे प्रपंचकाचं काम. पण हे सोय लागते म्हणल्यावर आपलं काय खरं नाही, आपलं रात्रीतच निघालेलं बरं. कारण हे सकाळीसुद्धा सोडतील असं नाही. त्यामुळं त्वर निघाले तेथून इकडे जगदंबा भेट घेऊन. हे झालं कोल्हापूरचं. वास्तव्यात काय झालं, ते जे होतं माणसाचं ते झालं. हा प्रवासातला फरक आहे की ह्या वेगळ्या दिशेचा प्रवास आहे, हा वेगळ्या दिशेचा प्रवास आहे. जो सार्थकाचा आहे तो करण्यासाठी जन्म आहे. माणसाला रामकृष्ण म्हणायचे तसं आहे की माणसाला जोपर्यंत आपण कशासाठी जन्माला आलो आहोत हे ध्येय कळलं नाही, तोपर्यंत जीवन हे पशुपक्ष्याचंच आहे म्हणायचं. अरे बाबा, म्हणजे हे आहे तर बरोबर आहे त्यांचं म्हणणं. कारण त्यांना तशातच आपण कशात जन्माला आलो वगैरे ह्याचा काही ध्येयाचा काही प्रश्न येतच नाही. त्यांच्या दृष्टीने सुखसोयी सगळं निर्माण करणं, हे करणं, ते एकदा मिळवणं, हे मिळव ते मिळव, त्याच्याकडे बघून हे मिळव, त्याच्याकडे बघून हे मिळव, हे जे सगळं आहे. तर हे एवढंच कळतं. आणि ते जे जीवन आहे त्या जीवनाचा अर्थ पशुपक्ष्याचं जीवन आहे असं रामकृष्ण म्हणाले. ते याच्यावरनं ह्याच्यावरही प्रकाश पडतो. सद्गुरू सत्वर निघाले तेथून सोय लागते म्हणल्यावर त्यांनी नाही मुक्काम ठोकला, सोय लागते म्हणल्यावर मुक्काम उचलला. हा फरक जो आहे आणि ज्याच्यामुळे पुढे राम भेटी जी आहे तिचं कारण त्याच्यात आहे. कारण तिथपासून सुरुवात आहे. देखोनी गणपतीचे गुण दत्तक घेऊ आपण, म्हणून गुरुजी कोणी भावसंपन्न अत्याग्रह मांडलेला. सत्वर निघाले महाराज, सत्वर निघाले तेथून इकडे जगदंबा भेट घेऊन. म्हणून दुसरं काय ते बाकीचे सगळे या जे येऊन गेले आत्ताच्या पदामध्ये, चित्त नाही हाती करू जाता हरिभक्ती, हे एक 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 लक्षात येत जातं. तसं मनुष्य एक एक पाऊल पुढे जातो याच्यातलं. तर हे आता बरोबरचे दामू आणि वामन संगती. इकडे जगदंबा भेट घेऊन, दामू आला परतोनी, हे असं होतं. बरोबरीचा जो आहे हे सोय लागते तर बाकीचे राहू शकतील, पण हे सोय लागते म्हणल्यावर निघून जातात. ह्याच्यात तर फरक लक्षात आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण जाऊया म्हणून जे बरोबर आले होते ह्या मार्गाला, त्यांनी काय केलं तर दामू आला परतोनी आणि गोंधळीतून घरी सांगितलं असलं असलं अशा अशा ठिकाणी आम्ही गेलो आहेत, तो तिथं आहे. घरी वृत्तांत निवेदिला. एखाद्या ह्याला खरं यात खरं सांगायचं ना, परमार्थात त्या अर्थाने सोबती नसतो. परमार्थात जे सोबती, आता हे तर दोघं जण होते, तुम्ही आता ऐकलंच आहे. तर हे दामू आणि वामन, तर त्यातले वामन बुवा, पुढे वामन बुवा म्हणत त्यांना, ते जे वामन बुवा, तो वामन आणि हे दामू, हे दोन बरोबर निघाले होते ना, की तो म्हणतो ते बरोबर आहे, आपण जायला पाहिजे, सगळे म्हणून घर सोडून जाऊया, काय असेल ते गुरु आपण गाठूया, काय रामाची भेट आहे ती घेऊया, आपल्या जीवनाचं सार्थक करू म्हणूनच निघाले. कारण तसे काही बिनकष्टाचं जाणं नव्हतं. मग कष्ट घ्यायला तयार जर झाले तर त्यांचं एवढ्यात काय झालं, ते काय झालं त्याचं पहिलं तर परत आता दामू आला परतोनी गृही वृत्तांत निवेदिला. हे वामन बुवा पुढे काही दिवस होते बरोबर, होते तेही माघार घेऊन आले ग्रहासी. तेव्हा त्यांनाही वाटलं की हे काही खरं नाही, आपण कुठं जाणार, कोण भेटणार, आपल्या पुढे सोयी कशा लागणार, पोटापाण्याचं काय परिस्थिती, पुढं काय होणार. म्हणजे ज्या काळात
म्हणजे आताच्या काळात पुढं काय होणारची चिंता रोजच लागलेली असते, म्हणजे अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा. तर तिथपासून ते मोठ्यानंतर असतीच असते. तर ती सगळ्यांनाच चिंता लागली पुढे काय होणार. तर त्यांना ही पुढं काय होणार ही चिंता त्या काळात 100 वर्षापूर्वी दारात उभं राहिलं कोणाच्या तरी राहायची सोय. आता हे तर दत्तक घ्यायला निघाले, जे अशा तऱ्हेचं बाबा चांगला मुलगा आहे, तर शेतीवाडी आहे, अमुक आहे तमुक आहे, घेतील, कोणीतरी राहील, कुठेतरी सोय होईल. पण त्याच्या पलीकडे मजल जात नाही. म्हणून परमार्थात सोबती नसतात, परमार्थात सोबती नाही. आणि परमार्थात म्हणजे जे सोबत करीत नाही असं मन मात्र सोबती असतं, ते आहे. ते जर पक्का असेल तर ते काम करेल, आणि ते जर पक्कं ह्यातलं नसेल. म्हणून या या निरूपणातला महत्त्वाचा भाग आहे की पुढे यात जायला पूर्वतयारीची गरज आहे. ती पूर्वतयारी यात सांगितली, ती बघायची. आणि ती बघायची एवढ्यासाठी की ती नसली तर काय होतं हे दोघांच्यावरनं कळतं आपल्याला. तो एक दामोपरतून आला, बामा सुर्डेकर पुढे काही दिवस होते, बरोबर होते तेही माघार घेऊन आले ग्रहासी. हे काय घडतं त्याचं म्हणजे प्रत्यक्ष काय घडलं त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे या अर्थाने बरोबर कोण येईल, बरोबर कोण येणार, मी एकटा जाणार आहे असं समजायचं, जावं लागेल असं समजायचं. एखादा येईल बरोबर, नाही असं नाही, पण तो फार अपवाद समजायचा. महाराजांसारखं तीव्र वैराग्य असणं आणि त्याच्यासाठी यापासून अजिबात न ढळणं, हे जे आहे हे खूप तयारीची गोष्ट आहे. आणि असं गृहीत धरायला आणि ओळखून राहायला हरकत नाही. मिळालं नाही सुट्टी याचं काही वाईट वाटायचं कारण नाही, ते तसंच असतं. आपल्याला आपलं टिकेल की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर निदान आपलं टिकवण्याचं तेवढं मन सोबती झालं तरी खूप झालं, कारण शेवटी हा प्रवास त्याचाच आहे, हा मनाचाच आहे. तर त्या अर्थाने काय करावं लागेल, काय करावं, किंवा मी आत्ता म्हटलं तसं पूर्वतयारी आहे. मनुष्य मुख्य परीक्षेला बसण्याच्या आधीसुद्धा पूर्वतयारीची त्याची परीक्षा आहे. आता आपल्याकडे एंट्रन्सही द्यावी लागते, बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा त्यात जर तुम्ही काही टिकला असाल तरच मुख्य परीक्षेला बसू देतात. आपल्याकडे प्रिलिमिनरी मेन नाही का असत. तर प्रिलिम जर त्याची झाली, प्रिलिमिनरीला जर तो व्यवस्थित एलिजिबल असेल तर मेनला बसू देतात. मेन ही पुन्हा परीक्षाच आहे. असं नाही की प्रिलिमिनरी झाला म्हणजे तो आता झाला आहे किंवा काय ते एस काय ते पूर्वीच्या काळातलं, तर ते झाला लगेच आता, असं होत नाही. हे फक्त हा त्या परीक्षेला बसायला पात्र झाला एवढाच प्रिलिमचा अर्थ झाला. इथं प्रिलिमचीच पंचायत आहे, तर आता मेनचं कुठलं काय. ते मेनला पुढे काय असेल ते तर ज्यांना प्रिलिम दिली आहे त्यांना माहिती असेल की मेनला काय असते. तर किंवा निदान ऐकून माहिती असेल, पाहून माहिती असेल, अभ्यासक्रम बघून माहिती असेल, तर तिथे काय परिस्थिती होते आणि तिथे मग त्याच्यात क्वालिफाय होऊन मग तो तिथे पुढे जाणार. ते काय मिळणार आहे त्यासाठी इकडे सुद्धा अशा तऱ्हेच्या आधीच्या परीक्षा आहेत. प्रिलिम आहे, म्हणजे प्रिलिमला सुद्धा प्री क्वालिफिकेशन आहे. तर त्याच्या आधी क्लास असेल किंवा आणखीन काही इन्स्टिट्यूट असेल किंवा काय कुठे त्याच्यात स्पेशलाइज्ड कोर्स असेल, तर तिथे आधी पहिल्यांदा घटून घ्यावं लागतं सगळं. सत्संगाचे सगळे जे टप्पे आहेत ना ते त्यासाठी आहेत. आपल्याकडे बालोपासना असत नाही. आता बालोपासना कशाला, एकदम मोठा झाल्यावर एकदमच करून टाकायची सगळी, भगवंत मिळाला खिशात टाकला संपलं, चालले पुढे, असं काय ते. बालोपासना जरा तरुण होईपर्यंत टिकली तरी खूप झालं. आता समजा बालोपासना तिथंच संपली तर लहानपणी केलेली उपासना घरात आपण बसून त्याच्याकडनं मनाचे श्लोक म्हणून घेतो. ज्यांनी संगता ऐकता जन्म गेला वगैरे काय जे असेल आपल्याला ज्याचे आता ते संगता ऐकता जन्म गेला आठवले म्हणून म्हटलं, तर ते हे पुढेपर्यंत चालू राहणाऱ्या गोष्टी आहेत तिथल्या. तर ह्या ज्या आहेत ह्या त्याची पूर्वतयारी नाही का सगळी ही. म्हणून ते आता अनुदिनी अनुतापे तापलो रामाया हे पुढे म्हणायचंच आहे आपल्याला. ते प्रपंचात येतं, मनातल्या मनात म्हणायचं, मोठ्याने म्हणायचं, कोणी ऐकत असताना मुद्दाम म्हणायचं का, हे सगळे पुढचे आपले सगळे पुढचे प्रकार आहेत. कारण आपण म्हणायला लागलो या खोलीत तर त्या खोलीत त्याच्यापेक्षा मोठ्यानं ते म्हणतात. तापलो रामाया परमदिन दयाळा ते आता ते म्हणतातच. त्यामुळं हे पुढं आहेच, म्हणून ती नंतर आहेत. पण आधी काय आहे तर आधी हे सगळं गमवपंथ अनंत या राघवाचा हे सगळं इथे सुरुवात आहे. तर तिथे म्हणून ती लहान मुलांसाठी वेगळी उपासना आहे. ती तेवढ्यासाठी आहे की निदान त्यांना कळावं, वृत्ती व्हावी, ओळख व्हावी, याच्यासाठी उपासना आहे. तर त्यातल्या ह्या ह्या क्लास आहेत, जसे आधीचं शिक्षण आहे किंवा घरीसुद्धा जे घरगुती पूर्वी संस्कार म्हणून किंवा आजही असेल तर संस्कार म्हणून जे काही शिक्षण असतं ते एवढ्यासाठी आहे की त्याची एक पूर्वतयारी व्हावी, त्याला विषय माहीत असावा. देव म्हणजे काय असं त्यांनी विचारू नये, राघव म्हणजे काय किंवा हे म्हणजे काय, राम म्हणजे काय हे त्यांनी विचारू नये. ह्याच्यासाठी निदान त्याला एवढं तरी त्याला पार्श्वभूमी असावी.
ती मोठी माणसं विचारतात यात काय आहे म्हणून. हे जर ते पन्नाशीलांसाठीला विचारतील तर त्याचा अर्थ बाळापासून वगैरे फारच दूर गोष्टी राहिल्या. पण ज्याच्यात तिथे असतील तर ते निदान असं लहानपणी काहीतरी ऐकल्यासारखं आठवते, एवढी त्याला निदान आठवेल तरी. वातावरण सोबती नाहीच पुढे, परमार्थात सोबती नाही. मिळालं तर भाग्याची गोष्ट आहे, पण नाही मिळालं तर काय होईल, तर शेवटी कधीतरी आठवण येईल की असं आपण काहीतरी ऐकलेलं आहे पूर्वी. तर त्याचं हे परिणाम आहे. म्हणून आता इकडून सुरुवात करायची झाली तर पूर्वतयारी म्हणून काय आहे, निर्हेतुक गुरुभक्ती, निर्विकल्प ज्यांची वृत्ती, आवडी सतीसी पती जेवी तैसी, सर्वस्व अर्पिले गुरुसी, तोच अधिकारी मोक्षासी, लाजवी महासिद्धीसी सिद्धपुरुष. गुरुचे करिता गुणश्रवण, श्रवणेंद्रियांचे करी कान, जैसा चातक गे जेलो न मेघोदक, काळ वेळ जाणवेना, श्रवणी आवडी लागली मना, अखंड चालवी भजना गुरुगुणासी. रोज भजन म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे, अनेक घरामध्ये आहे. खेड्यापाड्यामध्ये उलट जास्त आहे की रात्री 9 वाजता बसतील, सगळं आवरून 10 वाजता मी अनेकदा म्हणतो खूप चांगलं वातावरण होतं की हे झालं की भजनाला बसायचं. काय असेल ते तासभर अर्धा तास काय शक्य असेल ते झालं की चित्त शांत झालं. दिवसभर माणसाच्या मागे कुठलाही प्रपंच असला, तो थोर इंडस्ट्रियलिस्टचा असू दे नाहीतर साध्या प्रापंचिक मजूर कामगाराचा असू दे, त्याच्यामागं व्याप ताप हा असणारच आहे. तर त्यामुळे त्याचं सगळ्याचं शांत होत होतो आणि तो भजनाच्या याने भगवंताच्या स्मरणाने त्याचा खरा आधार आहे हे लक्षात येऊन तो शांत होऊन विश्रांती घेऊ शकतो आणि सकाळी पुन्हा आपल्या कर्तव्याला उद्योगाला लागू शकतो. तर हे एक वळण. तर त्या अर्थाने गुणश्रवणाची आपल्याला सवय असली तर मग श्रवणी आवडी लागली मना, अखंड चालवी भजना गुरुगुणासी, मग त्याच्याकडून अखंड भजन होऊ शकतं. आता ज्याचं अखंड भजन आहे, श्वास अखंड आहे, आपण तर काही करीत नाही, पण भजन आपण करतो. म्हणजे सगळंच परमार्थात गुरु करतात किंवा ते करतील असंच नाही, हे ओळखण्यासाठी आहे. ते का आपला योगच नाही, आपल्या तसलं काही नाही आहे. सगळ्यांचा परमार्थाचा एकमेव योग प्रत्येकाच्या पत्रिकेत आहे, तो म्हणजे परमार्थ. बाकीच्या योगाचं मी काही सांगत नाही. एक योग नक्की आहे, ग्रह कुठल्याही परिस्थितीत कसंही पडलेले असू देत, पण परमार्थाचा योग नाही तसं कोणाचं नाही. कारण ते त्याच्या फारच वरची गोष्ट आहे. त्यामुळे ते सगळे ग्रह ज्याच्या सत्तेखाली चालतात त्याचा योग नाही असं त्यांच्याकडून सुद्धा होणं शक्य नाही. झालं तर ते पत्रिकेतला ग्रह उचलून ठेवतील. त्यामुळे ती सत्ता तिथे आहे. त्यामुळे तो एकमेव योग पत्रिकेत आहे. काय आमचा योगच नाही, दर्शनाचा योग नाही, साधनेचा योग नाही, आमच्याकडनं होत नाही, आम्ही काय करणार, हे अशा अडकलेले आहोत. काही कोणी अडकलेलं नाही. काय आत्ता घरचे हाक आले आणि कोणाचे आले ते ओ म्हणून पळत जातील. मग आता हे जर माहिती आहे आपल्याला, तर परमार्थाचा योग नाही असं म्हणून तो नक्की असतो. फक्त याच्यासाठी जी सवय लागते ती लागावी, एवढं खरं तर सत्संगाचं महत्त्व आहे. श्रवणी आवडी लागली मना, मग त्यामुळं आवड उत्पन्न होते. मग अखंड चालवी भजना, रोज तो 10 मिनटं करू दे, 15 मिनटं करू दे, 1 तास करू दे, त्याला त्याच्यात गोडी आवड आणि सातत्य हे जे आहे ते अखंड चालवी भजना गुरुगुणासी. तैसे गुणवर्णिता न पुरे शब्द व्युत्पन्नता, वाक इंद्रिय श्रमता नेत्रेंद्रिय पाझरे. म्हणजे मनुष्याचं भजन मनात उतरलं पाहिजे आणि चित्तात उतरल्यानंतर मग काय होतं त्याचं हे वर्णन आहे. तैसे गुणवर्णिता न पुरे शब्द व्युत्पन्नता. अगदी इतकं जरी शब्द व्युत्पन्न असला मनुष्य तरीसुद्धा ते सांगताना त्याची वाणी थांबते. हे उपनिषदांचं म्हणणं आहेच आहे. येतो वाचो निवर्तन्ते. तिथून मागे यायला होतं आपल्याला की तिथून पुढचं सांगतात नाही. महाराज कसे होते, आता ब्रह्मानंदांसारखी माणसं जी महाराजांच्या थोडीची बाजूला आहेत ती सुद्धा एका दयासिंधू शब्दापलीकडे काही सांगू शकत नाही, त्याच्या पलीकडे काही नाही. तेवढ्यात त्यांच्या दृष्टीनं आलं सगळं. आता बाकीचं जे आहे ते सगळं आहेच. त्या अर्थाने फक्त दयासिंधू म्हणजे हे जे आहे ते जसं वर्णन येतं. ह्याच्या पुढचं आता मागचं काय आता तुम्ही समजून घ्या. यापुढे उरलेलं आता समजून घ्या म्हणायचे. हे म्हणायचे कोण, अमराव महाराजांच्या निरूपणामध्ये असं व्हायचं. कधीतरी वर्णन करायचे, सांगायचे, सगळं व्हायचं आणि शेवटी वेळेचं कुठेतरी बंधन आहेच की. आता नाही का आपल्याला थांबायला लागणार, तर तसं वेळेचं बंधन यायचं. कारण काळजी लागते घरची, ते वेळेत कसं होईल, कसं होईल, उशिरा जेवलो तर मला त्रास होईल का, मग सकाळी मला उठवेल का, अमुक होईल का, किती काळजी आपल्याला नाही. भगवंत इथेच राहिला. तर ते सगळं जे आहे तर ते जसं लागतं मागे तसं लागायचं लोकांना. मग लागायचं लोकांना ते काय म्हणायचं, मग शेवटी दासबोध चाललेलं असायचं, पोथी दासबोध. तर त्यामुळे ते जे चाललेलं चालू काय वर्णन आहे म्हणतायत, तर ते म्हणायचे आता असं करा, आता झाली वेळ.
त्यामुळे उरलेलं आता तुम्ही समजून घ्या म्हणजे झालं असं म्हणायचं. तसं आता उरलेलं तुम्ही समजून घ्या म्हणजे झालं. गुरुचे करणिता गुरु हे करायला ही जी सवय लागायला लागते. आवडी हे जे आहे म्हटलं, आवडी लागली मना अखंड चालवी भजना गुरुगुणासी, तैसे गुणवर्णिता न पुरे शब्द व्युत्पन्नता, वाक इंद्रिय श्रमता नेत्रेंद्रिय पाथरे, गुरुचे घेता नाम अंतरी पावे विश्राम, म्हणे धन्य कुळ धन्य धन्य जन्म ऐसे पद पावलं. तर म्हणजे किती काय पूर्वतयारी आहे ती आहे. देहाचे करोनी पोते रे सारवी स्वामींची मंदिरे, सेवेसुद्धा काय सांगितलेलं आहे ते, काय पूर्वतयारी जी आहे. आता आपल्याला वाटतं पण ह्या लौकिक परीक्षा आहेत, पण त्याच्यातसुद्धा एवढी पूर्वतयारी आहे जबर. माणसं 2-2 वर्ष त्याच्यासाठी 4-4 वर्ष बाजूला ठेवून ते करतात. आणि मी म्हणतो चांगलीच गोष्ट आहे, कारण प्रपंचात एवढे कसून पुढे जायचं आहे म्हटल्यावर एवढी तयारी पाहिजे. पण जिथे भगवंतच मिळवायचं आहे, हे जे मिळवलेले त्याला मर्यादा आहे शेवटी. अगदी आहे झालं तरी सुद्धा साठी झाली की ते आहेच, शेवटी सोडून देतातच. मग तसं तिथे नाही काय होतं, हे धरून देणारे आहेत ते जर मिळवायचे आहेत तर मी म्हटलं की मला जमत नाही किंवा मी ही सेवा नाही करत, तर ते नाही होणार. गुरुचे घेता नाम अंतरी पावे विश्राम, झाला व्हायला हवा. मनाला महाराजांचं गोष्टी ऐकतोय तर आनंद व्हायला हवा. कोण त्याचे गुरु असतील त्यांचा आनंद व्हायला हवा. त्याला स्वामींचं ऐकलं तर आनंद व्हायला हवा, तो सहजपणे व्हायला हवा. आता मला आनंद होणार आहे वगैरे ह्यातलं नाही, ऐकलं की बरं वाटतं बस इतकं. हे जे आहे हे गुरुचे गुणवर्णिता न पुरे शब्द व्युत्पन्नता, वाक इंद्रिय श्रमता नेत्रेंद्रिय पाथरे, गुरुचे घेता नाम अंतरी पावे विश्राम, मग म्हणे धन्य कुळ धन्य जन्म ऐसे पद पावलं. तरी उरलेलं आता गुरुसेवे वाचवणी नसे काज, न धरी लोकलाज, अधिक सेवा मागे व्याज सद्गुरुपासे, गुरु जेथोनी चालले त्या धुळीसही वंदिले. जे भाव असतो तो कसा असतो ते त्याच्यावरनं ओळखण्यासारखं आहे. याचे असंख्य ठिकाणी चरित्रामध्ये आपल्याला उदाहरणं दिसतील. धन्य इचे भाग्य उदेले चरण वाहिले मस्तके. याला एक लक्षात ठेवायचं, हे सगळं वर्णन करताना याला बाह्यअंग नाही आहे, हे अंतरंगाचा विषय. अंतरंगातून असं वाटतंय, अंतरंगातून अंतरी पावे. विश्राम कुठे पावे? अंतरीच. शेवटी बसायला जागा मिळाली म्हणून माणसं मनुष्य विश्राम पावतो ती गोष्ट वेगळी, पण अंतरी विश्राम पावतो ती गोष्ट वेगळी. तो समजा अगदी ऐशारामात कुचात बसला म्हणून त्याला काय मनाला विश्राम असेल असं नाही. हा फरक आहे, तेवढा समजून घ्या. आता उरलेलं आता बंबराव महाराज म्हणले तसं आता उरलेलं समजून घ्या म्हणजे झालं. आता काय सांगायचं वेळ झाली. महाराजांची कृपा झाली म्हणून आपली परत 14 वर्षाची गाठ पडली. गेल्या वेळेला जप करून भजन करून सुरुवात झाली आहे. आता त्यांचं गुणश्रवण किंवा काय आपल्याला पूर्वतयारी पाहिजे त्या विषयाची सुरुवात झाली. आता पुढे त्यांच्या इच्छेप्रमाणे ते होत राहावं. जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, जय जय रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, रामकृष्ण हरी राम, जय जय
कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम